आता उद्धव ठाकरे हे देखील मतदान करण्यासाठी निघणार आहेत। अवघ्या काही क्षणात ते इथं पोहोचतील। चेतना कॉलेजमध्ये यावेळेस उद्धव ठाकरे मतदान करण्यासाठी येणार आहेत। यावेळेसची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महाराष्ट्राचं महाभारत आणि आज मतदानाचा दिवस। सगळे राजकीय पक्षाचे पुढारी देखील मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत। उद्धव ठाकरे हे मातोश्री मधून निघालेले आहेत आणि मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय, आदित्य ठाकरे यांची गाडी इथं पोहोचलेली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठं आव्हान महायुती सरकारपुढे उभं केलं होतं आणि आज आपण बघतोय की उद्धव ठाकरे इथं मतदान करण्यासाठी आलेले आहेत। आदित्य ठाकरे देखील इथं उद्धव ठाकरेंसोबत दिसतायत। आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता आदित्य ठाकरे यांच्या समोर मनसेचं सुद्धा तगडं आव्हान हे बघायला मिळालेलं आहे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि परत सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्याच्या माध्यमातून बघतोय। उद्धव ठाकरे आता काय संवाद साधतात हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे महायुती सरकारपुढे मोठं आव्हान त्यांनी उभं केलेलं आहे या निवडणुकीमध्ये आणि आज मतदान करण्यासाठी आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला। मतदान करून आल्यानंतर बोलतो असं उद्धव ठाकरेंनी यावेळेस म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे देखील वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यावेळेस उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासोबत इथं आलेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय, उद्धव ठाकरे हे सध्या मतदान करण्यासाठी वांद्र्यात पोहोचलेले आहेत। मुलगा तेजस ठाकरे आपण बघतोय, मुलगा तेजस ठाकरे यांच्यासाठी ते बाहेर थांबले होते आणि आता सहकुटुंब या ठिकाणी ते मतदान करण्यासाठी जाणार आहेत। आपण बघतोय सहकुटुंब आता उद्धव ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले स्नेहल। आपण जर बघितलं तर यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलेलं आहे। अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत, मुंबईमध्ये सुद्धा त्यांची सभा झालेली होती आणि महायुतीसाठी खरं तर उद्धव ठाकरे यांचं देखील तगडं आव्हान हे यंदा बघायला मिळणार आहे। बिलकुल, आणि आदित्य ठाकरे देखील आता आपल्या परिवारासोबत इथं आलेले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे मतदान करण्यासाठी वांद्र्यात पोहोचलेले आहेत। या वांद्रे पूर्वमधून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मातोश्रीच्या अंगणातून रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे सुपुत्र वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवत आहेत। जिशान सिद्दीकी या विद्यमान आमदारांचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे आणि आता वांद्र्यामध्ये आपण बघतोय की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे मतदान करण्यासाठी इथं पोहोचले। खरं तर वांद्रे हा जो मतदारसंघ आहे आणि हे जे मतदान केंद्र आहे या ठिकाणी अनेक मोठे सेलिब्रिटीज, दिग्गज नेते मतदान करण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेत। आज सकाळपासूनच जर आपण बघितलं तर अनेक कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावून गेलेले आहेत आणि इतर मतदारांना सुद्धा, जनतेला सुद्धा त्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। खरं तर आज आपण सकाळी 6 वाजेपासून दिवसभर 1,500 रिपोर्टर्स सोबत 288 मतदारसंघांचं हे महाकव्हरेज साम टीव्हीवरती बघतो। अगदी प्रत्येक क्षणाची बातमी आपल्यापर्यंत साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही पोहोचवतोय। उद्धव ठाकरे जे आहेत ते आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। सहकुटुंब उद्धव ठाकरे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। विद्यमान इकडचे आमदार आहेत वांद्रे पूर्वचे जिशान सिद्दीकी आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। त्यामुळे वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई आणि जिशान सिद्दीकी यांच्यात सामना होणार आहे। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई निवडणूक लढवत आहेत। ठाकरेंच्या नातेवाईक आहेत वरुण सरदेसाई आणि ते इथं निवडणूक लढवत असल्यामुळे अर्थातच वांद्रे पूर्वची जागा ही प्रतिष्ठेची जागा झालेली आहे। हाय व्होल्टेज लढत वांद्रे पूर्वमध्ये होती।